दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. स्थिर सुखमासनम. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. मुनी पतंजलींनी आसनांसंबंधी 3 सूत्र आपल्याला सांगितलेत. पहिलं सूत्र स्थिर सुखमासनम, म्हणजेच आपण जी काही बैठक धारण करू त्या बैठकीमध्ये, त्या आकृतिबंधामध्ये स्थिरता. दुसऱ्या सूत्रांमध्ये ते सांगतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. कुठलाही अट्टाहास न करता यथाशक्ती आसनं करण्याचा प्रयत्न. आणि तिसरं सूत्र ततो द्वंद्वानी भिघातः. अशा प्रकारे आपण आसनं केली की आपल्या शरीरातल्या ज्या काही व्याधी आहेत, ज्या काही मानसिक व्याधी आहेत, त्या निवारण्यासाठी मदत होते. हे तीनही सूत्र लक्षात ठेवून आपण आजची आजची साधना सुरू करणार आहोत. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण, शारीरिक स्थिरता, पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे स्थिर आहेत, शिथिल आहेत. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, प्राणधारणा. शरीराला मनाशी जोडणं म्हणजेच योग. सहज श्वास घेतोय, सोडतोय, आंतरिक सजगता. करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. शरीर मनाने स्थिर होऊया साधनेकरिता. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि ओंकार. अ करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने 15 आवर्तन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव उजव्या नाकपुडीच्या ठिकाणी फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवून डावा हात गुडघ्यावर येईल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 15 आवर्तन. जाणीव डाव्या नाकपुडीच्या ठिकाणी आणि फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. आहे तो श्वास डावीने सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तन डाव्या नाकपुडीने. सावकाश कृती थांबवून उजवा हात गुडघ्यावर. पुन्हा एकदा आपला आकृतिबंध तपासून पहा. नकळत पाठीच्या मणक्याला जर पोक आला असेल, बेंड झाला असेल, तर तो पुन्हा एकदा
एका रेषेमध्ये समस्थितीमध्ये आणूया. डोळे मिटलेले आहेतच, खांदे कोपरं शिथिल आहेत. करणार आहोत कपालभातीची 15 आवर्तनं. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, डोकेदुखीचा त्रास आहे, नाकासंबंधी कोणतेही विकार असतील, त्यांनी कपालभाती करणं टाळावं. इतरांनी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तनं आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. चेहरा शांत, यथाशक्ती कृती. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी केली. त्यानंतर केलेली कपालभातीची आवर्तनं. या सगळ्यांमुळे आपल्या श्वसन मार्गामधला जो काही बदल आहे त्याची अनुभूती घेऊया. हातांची ध्यान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. साधनेसाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. ही प्राणशक्ती आपल्या पेशींपर्यंत पोचत आहे आणि संथ गतीने श्वास सोडताना आपला सगळा आळस, सगळी दुखणी आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. शरीर मनाने स्थिर होऊन, प्रसन्न होऊन आपल्या साधनेला आपण सुरुवात करीत आहोत. 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अगदी हळू आवाजातला ओंकार. एक आवर्तन मानसिक सहज श्वास भरून मनातल्या मनात ओंकार. ओंकाराच्या स्पंदनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. माझ्या साधनेची सुरुवात या परमसाक्षी परमतत्वाने करणार आहे मी. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमला साक्षी ठेवून 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घट्ट. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्टँडिंग मध्ये यायचं आपल्याला, उठून उभं राहायचं.
हाताचा सपोर्ट न घेता उठता येतंय का बघा. स्टँडिंग मध्ये विश्रांती. आपण करणार आहोत बॉडी टॅपिंग. बघा, आपल्याला पावलापासून सुरुवात करायची टॅपिंग करायला, ते अगदी आपल्या मस्तिष्कापर्यंत. आधी मी दाखवते तुम्हाला कसं करतात ते. तर थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्यायचं आणि सुरुवात करायची. बघा, आपल्या पावलापासून पूर्णपणे आपण टॅपिंग करणार. जिथे जिथे आपले हात पोचतील तिथे तिथे आपल्याला असं टॅपिंग करायचं. म्हणजे आपली मांडी, स्लीपचा भाग, सगळीकडे आपल्याला हे असं असं टॅपिंग करत जायचं पूर्णपणे. जिथे जिथे आपले हात पोचतील, आपला चेहरा, डोक्याचा भाग, मागचा भाग, ठीक आहे. असं आपण खालून वर आणि वरून खाली अशा प्रकारे हे बॉडी टॅपिंग करणार आहोत. ठीक आहे. तर हे आपण का करतो? आपल्या शरीरामध्ये असंख्य लिम्फेटिक नोड्स आहेत, म्हणजे ज्या आपल्या रोग प्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढवणाऱ्या ह्या सगळ्या नोड्स आहेत. तर त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण हे बॉडी टॅपिंग करणार. जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे, तशीच ही लिम्फेटिक सिस्टीम आहे, की ज्याच्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. म्हणजे ते आपली एक प्रकार आर्मी आहे आपल्या शरीरामधली, की जी आपल्याला सगळ्या रोगांपासून लांब ठेवत असते. तर त्याचं हे ऍक्टिव्हेशन आहे. तर इथे पावलामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आता सुरू करायचं बॉडी टॅपिंग करायला. पावलापासून सुरुवात करायची. हलकं हलकं असं टॅपिंग करायचं. आधी आपली पावलं, अँकल जॉईंट्सचा मागचा भाग, आपल्या पोटरीचा भाग, पुढचा भाग, असं पूर्णपणे टॅपिंग टॅपिंग करत यायचंय. जिथे जिथे आपले हात पोचतील तिथे तिथे आपल्याला संपूर्ण शरीराला टॅपिंग करायचंय. बरोबर. वरून खाली आणि खालून वर. आपले हात, गळा, मानेचा भाग, मागचा भाग, जिथे जिथे तुमचे हात पोचतील मागे, तिथे आपल्याला हे असं टॅपिंग करायचं. बरोबर. वरती आल्यानंतर तसंच हळूहळू खाली जायचं. दिवस. मला खूप छान वाटतं जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. वरून खाली आल्यानंतर सावकाश थांबायचंय आणि विश्रांती घ्यायची. डोळे मिटून काही सेकंद थांबा आणि आपण आता जी काही कृती केली त्या कृतीचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण ग्रीवा शक्ती विकासक, म्हणजेच आपल्या मानेचे रोटेशन. तर याला थोडस योगिक ही भाषा आहे, परिभाषा ग्रीवा शक्ती विकासक. तर इथे आपण दरवेळेला काय करतो, की आपण हात कमरेवर ठेवतो आणि ही कृती करतो. तर आज आपल्याला दोन्ही पाय जुळवून ठेवायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. जर कोणाला असं वाटतंय की आपला बॅलन्स जातोय, आपला वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, तर ही गोष्ट होऊ शकते की असं थोडंसं आपल्याला हल्ल्यासारखं होतं. तर त्यांनी हात कमरेवर ठेवा. ठीक आहे. बाकीच्यांनी दोन्ही हात आपले खाली शरीराच्या जवळ ठेवायचे. पावले शक्यतो जुळवून घ्यायची. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. एका सरळ रेषेमध्ये आपण आहोत. आपण थोडीशी ऍडव्हान्स कृती करतोय नेक रोटेशनची. ठीक आहे. कृती सेम आहे, फक्त आपण पोश्चर आपला थोडासा वेगळा ठेवलेला आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. एका रेषेमध्ये आपण आहोत आणि आता सावकाश श्वास घेत घेत मान उजवीकडे घेऊन जा. मागची भिंत बघा. पुन्हा श्वास सोडत सोडत मध्यभागी. श्वास घेत घेत डावीकडे. बरं, हे करताना चेहरा गंभीर नको, अगदी शांतपणे कृती करा. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा कृती. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. हलकीशी मान टिल्ट करूया. पुन्हा एकदा आपला पोश्चर तपासून पहा. नकळत ओक येऊ शकतो, तर आपल्याला एका रेषेमध्ये उभं राहायचं. ठीक आहे. तर श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करूया. बरं, आता खांदे वर उचलायचे नाहीत. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवी बाजूला टिल्ट करायची आहे मान.
श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता पुढची कृती करताना ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान पुढे घेणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी श्वास घेत मान वर, चेहरा सिलिंगकडे, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. तर आता हे करताना सुद्धा आपल्याला आपला तोल सांभाळायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता खाली आल्यानंतर थांबा आणि फुल नेक रोटेशन करा. ठीक आहे, गरज असेल तर हात कमरेवर ठेवा, अन्यथा हात खाली. सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डोळे उघडेच ठेवा आणि कृती करा. डावीकडनं पुढे 3 वेळेला, अगदी सावकाश कृती. इथे तोल सांभाळायचा आहे आपल्याला. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. डावीकडे मागे, उजवीकडे पुढे. अगदी सावकाशपणे कृती करूया. बरोबर, छान. दोन्ही बाजूने झालं की थांबायचं. श्वास घेत मान वर घ्यायचे, पावलामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आपण जे काही केलं त्याचा मागोवा. आता आपण केलं ग्रीवा शक्ती म्हणजेच आपल्या मानेचे रोटेशन. आता करूया कटी शक्ती. कटी म्हणजेच काय, तर कंबर. कमरेला थोडासा ट्विस्ट देणार आहोत. तर इथे पुन्हा आपल्याला पाय जुळून घ्यायचे आहेत. अगदीच असं वाटलं तर अंतर घ्या पावलामध्ये किंवा दोन्ही पाय जुळलेले आणि दोन्ही हात समोर घ्या, एकमेकांना पॅरलल असतील. ठीक आहे, हात समोर असे कोपऱ्यातनं सरळच ठेवायचे, 5 बोटं जुळलेली आहेत. ठीक आहे, आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय, मागची भिंत बघायची, मग मध्ये येऊन डाव्या बाजूला टर्न व्हायचं, मागची भिंत बघायची. ठीक आहे, हे करताना आपले हात मात्र फोल्ड नाही करायचे, ते तसेच सरळ असतील, फक्त एकदा उजवीकडे ट्विस्ट आणि डावीकडे. सुरू करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. हे करताना आपल्याला पाय मात्र फोल्ड करायचे नाहीत, फक्त आपल्या कमरेमध्ये हालचाल होते. डावीकडे, उजवीकडे, अजून एकदा आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. हात तसेच आहेत सरळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. ठीक आहे, हा. पुन्हा आपण हेच कटिशक्ती विकासक अजून वेगळ्या प्रकारे करणार आहोत. जसं विमान हवेमध्ये उडतं किंवा पक्षी जसे हवेत उडतात त्याप्रमाणे कृती. आता एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचं बघा, कमरेतनं बेंड, हात तसेच सरळ एका रेषेमध्ये. तुम्ही जर माझ्याकडे बघत असाल तर हात बघा एका रेषेत आहे. म्हणजे आपल्याला असं कुठे खाली किंवा जास्त वर न करता एका रेषेमध्ये. पुन्हा मध्यभागी, डावीकडे, फक्त कमरेतनं आपण बेंड होतो. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. जसे विमानाचे पंख एका रेषेमध्ये असतात, सेम कृती. हा, बरोबर. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय. ओके, परफेक्ट. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, अजून एकदा उजवीकडे आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबूया. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. आपण जे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या सूक्ष्म व्यायामाच्या, त्या सगळ्या स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी ह्या विकसित केलेल्या आहेत किंवा प्रसिद्ध केलेल्या आहेत. हे आपल्या इंदिरा गांधी पंतप्रधान, ज्या आपल्या महिला पंतप्रधान, त्यांचे हे योगगुरु होते आणि त्यांनी ह्या सगळ्या ज्या आता आपण कृती केल्या ह्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. पुढची कृती आपण करूया, ती म्हणजेच आपल्याला आपल्याला आपल्या नेक अँकल जॉईंटचं रोटेशन. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा जो पाय आहे तो पुढे घ्यायचा आहे. बघा, उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल, जमिनीपासून काहीशा अंतरावरती. अगदीच तोल जात असेल तर मात्र हात कमरेवर ठेवा. हा, बरोबर. आणि आता रोटेशन करा अँकल जॉईंटचं क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4,
5 विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1 स्टॉप. हात खाली. दुसऱ्या बाजूने हीच कृती. पुन्हा आपला आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर थोडासा वर उचलायचा जमिनीपासून आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1 स्टॉप. डावा पाय खाली. आता आपण करणार आहोत पिंडली शक्ती विकास. पिंडली म्हणजे काय तर आपली पोटरी. पोटरीवरती जो प्रेशर येतो त्यासाठी ह्या कृती आहेत. सोप्या आहेत. काल आपण काय केलं होतं गुडघ्यावरती आपण थोडेसे बेंड झालो होतो बरोबर. आज आपल्याला पूर्णपणे बसायचंय. बरं आता बघा दाखवते हवं असेल तर पावलं जोडून घ्यायची. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. ठीक आहे. श्वास घेत पूर्ण बसेपणे आपल्याला असं खाली बसायचंय आणि श्वास सोडत बघा वर येताना हात थोडेसे गोलाकार फिरवायचे. अशी. ठीक आहे. बघा आपण पुन्हा एकदा करूया सगळ्यांनी. दोन्ही पाय जोडून घ्या. हाताच्या मुठी वळून घ्या. श्वास घेत खाली बसा आणि श्वास सोडत वर येताना हात गोलाकार फिरवायचे. श्वास सोडत वर येताना हात गोलाकार फिरवून हात शरीराच्या जवळ. बरोबर. पुन्हा समोर घ्यायचे. श्वास घेत खाली बसायचं. श्वास सोडत वर. बरोबर. पुन्हा समोर. श्वास घेत खाली. गुडघे पावलं जुळवून घ्या. श्वास सोडत वर. जेव्हा आपण पूर्णपणे पावलं जुळवून घेतो तेव्हा त्याचा इफेक्ट खूप छान पडतो. अगदीच कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मात्र पावलामध्ये अंतर घ्या. ठीक आहे. अजून 3दा हीच कृती करूया. दोन्ही हात समोर घ्या. श्वास घेत खाली बसा. श्वास सोडत वर. पुन्हा श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. अजून एकदा श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. रिलॅक्स. विश्रांती. करूया ताडासन. दोन्ही पावलं जुळलेली. हात शरीराच्या जवळ. नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास घेत घेत हात वर. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून घ्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप असू दे आणि मग शेवटी आपली टाच जमिनीपासून वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. ठीक आहे. पुन्हा टाचा खाली घ्या. हात तसेच राहू देत वर. थोडीशी डायनामिक हालचाल करूया. श्वास घेत टाचा वर उचलूया. श्वास सोडत टाचा खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. आता एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि ओमचा उच्चार करत हात आपले साईडने खाली येते. श्वास भरून घेऊया. ओम. विश्रांती. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले. आपले हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे होऊया. आता आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. डावं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल आणि आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. येस. परफेक्ट. संपूर्ण स्ट्रेचिंग आहे. व्हेरी गुड. आणि आता इथे थांबा. बघा तुमच्या पाठीच्या मणक्यावर गळ्याच्या ठिकाणी ट्विस्ट आहे. खांदे आपले तिथे प्रेशर आहे. डाव्या बाजूला हलकासा ताण आहे. जोड श्वासाची. श्वास घेताय सोडताय.
5, 4, 3, 2, 1. रिलीज. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपला उजवा हात खांद्यातून सरळ करा आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. परफेक्ट. थोडा वेळ हात खाली घ्या. पायामधला डिस्टन्स तपासून घ्या. आपले आपले पाय ऍडजस्ट करून घ्या. पुन्हा हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे होऊया. आपला डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा थोडेसे खांदे रिलॅक्स करा. विरुद्ध बाजूने आलेला ट्विस्ट, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं छान दिसतंय. व्यवस्थित केलंय. श्वास घेतोय, सोडतोय. 5 सेकंद इथे थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत हात खाली येऊ दे. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. त्रिकोणासन, ट्रायंगल पोज होते आपल्या पायाच्या इथे. आपण जेव्हा हात डोक्याच्या दिशेने वर नेतो त्यावेळेला, म्हणून हे त्रिकोणासन. पुन्हा हे स्ट्रेचिंग आसन आहे. पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं या आसनाच्या सरावाने. पायामधली दुखणी सुद्धा कमी व्हायला मदत होते. अजून एक आपण आसन करणार आहोत स्ट्रेचिंग वालंच, ते म्हणजे पार्श्व कोणासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता पुन्हा आपल्याला दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. ठीक आहे. त्रिकोणासन मध्ये ट्विस्टिंग होतं. इथे मात्र आपलं साइडवर्ड स्ट्रेचिंग असणार आहे. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. ठीक आहे. आता आपलं उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा. डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा. ठीक आहे. आता आपला डावा पाय जो मागे आहे तो अजून थोडासा स्ट्रेच करा. हलकसा अजून स्ट्रेच होऊ देत. मागे थोडंसं ताणा आणि आपला उजव्या पायाचा गुडघा थोडासा फोल्ड करा. बरं, हा गुडघा आपल्या पावलाच्या बाहेर जाता कामा नये. म्हणजे एकदम मी बघा असं नको व्हायला. थोडंसं 90 डिग्री कोन येऊ देत आणि आपल्याला डावा पाय मागे ऍडजस्ट करायचा. ठीक आहे. डावा पाय मागे स्ट्रेच करा. ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय नको. ठीक आहे. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आता आपल्या उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात समोर आहे. हाताचा तळवा जमिनीला पॅरलल आहे. ठीक आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. बरं. ठीक आहे. आता डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचा नाहीये. एका रेषेमध्ये आपला डावा हात आणि डावा पाय येईल. ठीक आहे. नजर समोर, खांदे शिथिल आणि इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू सावकाश डावा हात खाली घ्या. अगदी सावकाश कमरेतनं सरळ. उजवा गुडघा सरळ करा. पायामधलं अंतर थोडंसं कमी करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा खूप सारं स्ट्रेचिंग होतं, म्हणून सुरुवातीला करताना तरी एकदम न करता हळूहळू करायचं. एकदा आपल्याला प्रॅक्टिस झाली की आपण दोन्ही बाजूनी पटापट करू शकतो. पण सुरुवातीला थोडंसं विश्रांती घ्यायची आणि मग विरुद्ध बाजूने पुन्हा करायचं. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हीच कृती. दोन्ही पाय जोडून घेऊन पावलामध्ये अंतर. जास्तीत जास्त स्ट्रेच. आता डावा पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. उजवं पाऊल समोरच्या बाजूला. उजवा पाय जास्तीत जास्त मागे स्ट्रेच करा. आपला डावा गुडघा फोल्ड करा. आपला गुडघा पावलाच्या बाहेर जाता कामा नये. आपल्याला उजवा पाय त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचा आहे. आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सोडा. बरोबर. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र सावकाश करा. आता डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्यावर घ्या. ठीक आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर.
बरं, आता उजवा दंड आणि उजवा कान याच्यामध्ये किंचितसं अंतर असेल. ठीक आहे. आपला उजवा हात आणि उजवा पाय एका रेषेमध्ये असेल. बरोबर. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. नजर समोर. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश. उजवा हात खाली. डावा गुडघा, डावा हात सरळ. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. हलकीशी श्वासाची गती वाढली असेल. विश्रांती घ्या. सूर्यनमस्कार 2 करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. आहे तो श्वास सोडा. 1 नमस्कारासन. श्वास घेत 2 हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलन. श्वास सोडत दंडासन. श्वास घेऊया सोडूया अष्टांगासन. श्वास घेत खाली जायचंय. आहे तो श्वास सोडायचा आणि मग पुन्हा एकदा श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. पाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत 9 अश्वसंचलन. उजवा पाय पुढे. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. ओम सूर्याय नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. थांबूया. मुखधोटी. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. बऱ्याच वेळा आपण उभं राहून साधना केली, त्यामुळे थोडीशी पाठीवर पडून विश्रांती घेऊया. डोळे मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. श्वासाची गती, हृदयाची गती, शरीराचं तापमान हलकसं वाढल्यासारखं वाटेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने पूर्णपणे श्वास सोडा. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आपण करणार आहोत पदसंचलन. एकाच वेळेला दोन्हीही पाय 90 डिग्री वर उचलायचे. बघा हवं असेल तर एकदा दाखवते. दोन्ही पाय 90 डिग्री वर उचलायचे आणि हे एकत्रित गोलाकार फिरवायचे. बघा अशा प्रकारे क्लॉकवाईज. एकदा उजवीकडून डावीकडे आणि मग डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. अशा प्रकारे कृती करायची आहे. तर सगळ्यांनी दोन्ही पाय असे 90 डिग्री वर घ्या. सावकाशपणे. आणि आता क्लॉकवाईज 3 वेळेला आपण हे पाय गोलाकार फिरूया. उजवीकडून डावीकडे. खाली येताना आपली टाच जमिनीकडे जाऊ दे. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. 1 पोटावरती छान प्रेशर येईल. 2 सावकाश करा. 3 विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे.
बघा, तुम्ही 2 वेळा केलं तरीही चालेल, पण सावकाश करा. कुठेही लिमिटेशन ओलांडू नका. 2, 3. 3 वेळा झालं की पुन्हा पाय अगदी सावकाश खाली आणा. बघा, पाय खाली घ्यायची खूप घाई होते आपल्याला जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला, पण आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे स्वतःवरती, आपल्या हालचालींवर. विश्रांती. पुन्हा इथे तुमची श्वासाची गती वाढेल, पोटावरती छान असा प्रेशर येईल. तो सगळा रिलीज करूया. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. पूर्णपणे रिलॅक्स व्हा. डोळे मिटलेलेच. हा सगळा आलेला प्रेशर थोडंसं रिलीज करूया. आणि त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्ही पावलं जोडून घ्या. दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि पावलं जोडून घ्यायची. आपले गुडघे, मांड्या जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडा. नकळत आपण कमरेचा भाग वर उचलतो, तोही रिलॅक्स करा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. डोळे अर्धत मिटून घ्या. पुन्हा इथे गुडघे, मांड्या जाणीवपूर्वक जमिनीच्या दिशेने सैल सोडा. संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डोळे मिटलेले आहेतच. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडलंय. जो काही पोटावर आलेला प्रेशर होता, पाठीच्या मणक्यावर होती प्रेशर किंवा ताण होता, तो सगळा रिलीज होतोय. पायाच्या ठिकाणी आलेला ताण ताण सगळा रिलीज होतोय. विश्रांतीकारक हे आसन आहे. उत्तान भद्रासन. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. 2 श्वास इथे थांबल्यानंतर पुढची कृती करूया. डोळे उघडायचे. जी हाताची कोपरं आपण पकडली आहेत ते पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि जोडून घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये वरच्यावर. ठीक आहे. आता एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. कमरेपासूनचा वरचा भाग पूर्णपणे ताणला जातोय. हा, बरोबर. ठीक आहे. आता एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत वरच्यावर जे जोडलेले हात आहेत ते कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात हृदयापाशी घेऊन या. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. जो काही ताण होता, वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती, शरीराचं तापमान हे सगळं रिलीज झालेलं आहे. पुन्हा पूर्ववत झालंय. काही क्षण इथे थांबूया. करणार आहोत आपण सेतुबंधासन. आणि त्यासाठी सेटिंग्स घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. ठीक आहे. बरं, आज आपल्याला थोडस ऍडव्हान्स आसन करायचं आहे. आता गुडघे, मांड्या, पावलं जोडून घ्या. ठीक आहे. सीटचा भाग सुद्धा हा आपल्या टाचांच्या जवळ असेल. ठीक आहे. किंवा टाचा आपल्या सीटच्या जवळ घ्या. गुडघे, मांड्या जोडलेल्या आहेत. टाचा आपल्या सीटच्या जवळ आहेत. दोन्ही हात खाली आहेत. आपण या आधी प्रॅक्टिस करताना पावलांमध्ये अंतर घेत होतो, गुडघ्यामध्ये अंतर असायचं, टाचा सीटपासून लांब असायच्या, बरोबर. आज आपण थोडंसं हे ह्याच्या पुढची पायरी करतोय. गुडघे, मांड्या, पावलं जोडून घेतले. ठीक आहे. हात शरीराच्या जवळ आहे. आता सावकाश आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग कमरेचा भाग वर उचलायचा आहे. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र सावकाश कृती करा. कुठेही तुमच्या मानेवर जास्त प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. जास्तीत जास्त आपल्या पाठीचा मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत आलाय तुम्ही. जर पायामध्ये थरथर वाटत असेल, मांड्यांमध्ये थरथर वाटत असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. दोन्हीही गुडघे, पावलं त्याच्यामध्ये अंतर घ्या. ठीक आहे. जर तुम्हाला शिवरिंग थरथर वाटत असेल तर
आता पुढची कृती. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ज्यांना शक्य असेल त्यांनी टाचा वर उचला. ब्रिज पोस्चर. व्हेरी गुड. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश वाटचाल करूया. आधी टाचा खाली घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर, कमरेचा भाग जमिनीवर, सीटचा भाग जमिनीवर. पूर्णपणे रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आपले थाय मसल्स, गुडघ्याचे स्नायू या आसनाच्या सरावाने अधिक मजबूत होतात. तिथले जॉइंट्स अधिक मजबूत होतात. विश्रांती. डोळे मिटून. या आसनाला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण मत्स्यासन. बरं, आता ज्यांना पुन्हा मानेचा आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी हेही जमत नसेल तर मात्र तुम्ही दोन्ही पाय सरळ ठेवा. ठीक आहे. आपण जे सेतुबंद आसन केलं त्याला हे कॉम्प्लिमेंट करणारं आसन आहे. ठीक आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. दोन्ही आपले हात जे आहेत, आता आपल्या हाताचा सपोर्ट कानाच्या इथे द्या. हाताच्या आधाराने सावकाश डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर घ्या. बरोबर. आणि त्यानंतर दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ दे. हाताची कोपरं जमिनीवर असतील. बरोबर. छान. व्हेरी गुड. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय आणि त्यांनी खूप छान परफेक्ट केलेलं आहे. गुड. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात लावा आणि श्वास चालू असू दे. हलकेसे खांदे आपले मागच्या बाजूने खेचून घ्या. म्हणजे पूर्णपणे तुमच्या छातीच्या भागावरती एक छान स्ट्रेच येतो. त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. थायरॉइड, पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण दाब आहे. सावकाश उलटसाल करूया. डोळे उघडा. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कानाच्या इथे द्या. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला. मग पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ देत. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या एकेका पायाने आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. डोळे मिटलेले. या स्थितीमध्ये आपण क्वचितच दिवसभरामध्ये येतो. काही जणांना सवय असते पोटावर पडून झोपायची. डोळे मिटून काही सेकंद इथे थांबूया. विश्रांती घ्यायची आहे. पुढे आपण करणार आहोत बॅलन्सिंग असं नौकासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. पावलं, गुडघे, मांड्या जोडलेल्या असतील आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. आपले हात समोरनं स्ट्रेच करा आणि पाय मागच्या बाजूने स्ट्रेच करा. काल जे आपण द्रोणासन केलं त्याच्याच ही विरुद्ध कृती. बरोबर. छान. जोड श्वासाची. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश
हात खाली, पाय खाली, कपाळ जमिनीवर, हात खाली घेऊन विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशनावर या आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण वृषभासन. सोपं आसन आहे आणि थोडस आरामदायी सुद्धा आहे. तर दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या, बघा अशा प्रकारे. आणि उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. उपडी मांडी जसं आपण घालतो ना त्याप्रमाणे तो फोल्ड करा. आपण उपडी मांडी जशी घालतो ना त्याप्रमाणे आपली पावलं एका रेषेमध्ये येतील. बरोबर. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा लिगामेंट टेअरचा त्रास असेल त्यांनी मात्र सावकाश करा. ठीक आहे. आता आपला उजवा जो हात आहे तो डाव्या गुडघ्यावर घ्या. डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. इथे काही सेकंद थांबा. सावकाश मध्ये या. सावकाश मध्ये यायचंय. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये. थोडस आपण डाव्या बाजूला टर्न होतोय हा इकडे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. अगदी सावकाशपणे पुढे या. शक्य असेल तर जोडलेले हात आणि कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. बरोबर. छान. व्हेरी गुड. आणि इथे मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपले आद्य आई वडील, आद्य गुरुजन त्यांच्या प्रती एक समर्पण भाव. नतमस्तक. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना हळूहळू अगदी सावकाश श्वास घेत घेत सावकाशपणे कमरेतनं सरळ व्हा. सावकाश. दोन्ही हात खाली. आता आपला उजवा पाय सरळ करा. जमिनीला घासत घासत सरळ करा. मग डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. मग डावा पाय फोल्ड करायचा. उपडी मांडी जशी आपण घालतो त्याप्रमाणे. ठीक आहे. आपलं पाऊल जे आहे ते अजून थोडस गुडघ्याच्या दिशेने येऊ देत, म्हणजे दोन्हीही पावलं एका रेषेमध्ये येतील. आपलं डावं पाऊल सीटच्या बाजूने न घेता थोडस बाहेरच्या बाजूला घ्यायचं. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. हलकस उजव्या बाजूला टर्न व्हा. इथे काही सेकंद थांबा. आपण कुठल्या बाजूने करताना कम्फर्टेबल होतो हे तपासून पहा. कदाचित आपल्याला दोन्ही बाजूने हे आसन चांगलं जमलं असेल. हलकसं ट्विस्टिंग करूया. आपला डावा हात उजव्या गुडघ्यावर घ्या. उजवा हात मागे जमिनीवरती पाठीच्या मणक्यापासून काही अंतरावर आणि उजव्या बाजूला टर्न होऊन मागची भिंत बघा. डोळे मिटून यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान सरळ करा. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. हलकस आपण उजव्या बाजूला टर्न झालेलं. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं आहे.
कुठेही पाय वर न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. पुन्हा इथे रिलॅक्स मनामध्ये समर्पण, नतमस्तक आपली कुलदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या पुढे शरणागत भाव, नतमस्तक भाव, त्यांचे आशीर्वाद आपण घेऊया. जोड श्वासाची. आपला सगळा अहंभाव आपण सोडून देत आहोत. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलटचाल करूया. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. छान. आधी आपला डावा पाय सरळ करा, मग उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला किंवा वज्रासन. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं सहज शक्य आहे त्या स्थितीमध्ये बसा. पाठीच्या मणक्यातनं सरळ होऊया. छान. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. या श्वासासोबत आपल्या मनातले नको असलेले विचार हे आपण बाहेर सोडून देत आहोत. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. करणार आहोत आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदनाची 3 आवर्तनं. सुरुवातीला सूर्यभेदन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडूया. उजवीने खोलवर दीर्घ भूर. उजवी बंद. डावीने सांधरेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. अजून एक आवडतात सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. करणार आहोत चंद्रभेदनची 3 आवर्तन. आपली उजवी नाकपुडी बंद आहेच. आता डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवी निरेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवी निरेचक. अजून एक आवर्तन चंद्रभेदन. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवी निरेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. डोळे मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. जाणीव दोन्ही नाकपुड्यांच्या ठिकाणी. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी त्यांचं केलेलं भेदन, त्याची जाणीव, श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करूया आपण शीतली प्राणायामाची 3 आवर्तनं. डोळे मिटलेले तसेच आहेत. जिभेची पन्हळ जीभ बाहेर घेऊन यायचे आणि ती फोल्ड करायचे. जर जीभ फोल्ड होत नसेल तर जसं आपण शिट्टी मारतो त्याप्रमाणे ओठांचा पाऊट करायचा आणि हवा आतमध्ये भरून घ्यायची.
ज्यांना शक्य आहे त्यांनी जीभ बाहेर घेऊन यायची आणि तिची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभेच्या आधाराने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत जातोय. ही शुद्ध हवा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवतीये. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेचक. अजून एकदा. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेचक. अजून एका वर्तन. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. मनातले विचार आपोआप बाजूला झालेले आहेत. शरीर मन स्थिर झालेलं आहे. करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये कैंचीचा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच पाठीवर पडून विश्रांती. आपण जी काही 1 तास साधना करतो त्या साधनेनंतर हे 5 मिनिटाचं शवासन आपल्याला अधिक ऊर्जा देत असतं. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. श्वासनाची आदर्श स्थिती आपण घेतलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताने पडून राहणे. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं हे आनंदासन, चैतन्यासन. जाणीव आपल्या दोन्ही पायांच्या ठिकाणी. आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय, या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, तिथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे मनाने शिथिल करायचे आहेत. जाणीव दोन्ही हातांच्या ठिकाणी. दोन्ही उजवा आणि डावा हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे
मनाने शिथिल करूया. जाणीव पाठीच्या मणक्याच्या इथे, पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, तीही मनाने शिथिल करूया. आपल्या पोटातील आजूबाजूचे स्नायू आणि महत्वाच्या ग्रंथी शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, आपलं छोटंसं हृदय जे आता विश्रांती घेत आहे, तेही शिथिल होत चाललंय. आपल्या गळ्याचा भाग, तिथे असलेल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. आपले 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेले आहेत. आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे याची जाणीव आहे. मी झोपणार नाहीये, मी जाणीवपूर्वक शवासनाचा आनंद घेणार आहे. जोड श्वासाची प्राणधारणा. श्वास घेत आहोत, सोडत आहोत. श्वास घेताना ओठ हळूहळू वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये आपल्या दोन्ही नाकपुड्यांना. खूप छान, शांत आणि प्रसन्न वाटत आहे. मी जी काही साधना केली आहे त्या सगळ्या साधनेचा आनंद, समाधान मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय आनंदी आहे, प्रसन्न आहे. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात सामावून घेत आहे. मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख, माझ्या मनातली सगळी भीती ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना प्राणयुक्त, श्वास सोडताना तणावमुक्त. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. मना सज्जना भक्ती पंथेशी जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. शवासनातला हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. अजून एक संकल्प आपण आपल्या ह्या सूक्ष्म मनाला देऊया. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. आणि यासाठी यथाशक्ती मी रोज साधना करणार आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया.
त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यांच्यासाठी ह्या परमशक्तींचे आशीर्वाद घेऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. आपली जाणीव पुन्हा आपल्या देहाच्या ठिकाणी. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच द्या. आजच्या दिवसासाठी प्रचंड ऊर्जेने आपण सज्ज होत आहोत. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून घ्या आणि कुठलीही घाई गडबड न करता सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं थोडे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सगळं सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ उठा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्हीही हातांच्या तळव्यात आकर्षण. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळ्याकडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता, अन्यथा थांबूया. कोणाला काही विचारायचं आहे तर. ओके. धन्यवाद सर. अच्छा, तुम्हाला अनम्यूट करू का मी? हा, एक मिनिट. मी अनम्यूट केलंय, बोलू शकतो. माईक ऑन करू? अच्छा, नाही होत आहे बघा, पुन्हा एकदा केलंय मी. तुमचा फक्त माईक ऑन करू शकतो. नाही होत आहे का? अनम्यूट नाही होत आहे? इट्स ओके, ठीक आहे, चालेल चालेल. धन्यवाद. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.